मुंबईतील 3 भूखंडांच्या वाटपावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार आणि श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे विश्वस्त अमरीश पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे। श्री विलेपार्ले केळवणी मंडळाला DN नगर आणि जुहू परिसरात प्रत्येकी 2 एकरांचे भूखंड देण्यात आलेत। तसंच अंधेरी पश्चिम परिसरात 12 एकरांचा भूखंड या संस्थेला देण्याचा मुंबई महापालिकेचा प्रस्ताव आहे। या 12 एकरांच्या भूखंडावर छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याचं नियोजन आहे, पण त्या वाटपाला भाजप आमदार अमित साटम, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह स्थानिक रहिवासी संघटनांनी विरोध केला आहे। हे भूखंड सार्वजनिक मोकळ्या जागेवर असल्यानं त्यांचा वापर नागरिकांसाठी कायम ठेवावा अशी मागणी करण्यात आली आहे। त्यानंतर अमरीश पटेल यांनी फडणवीसांना पत्र लिहून संबंधित भूखंडांचं वाटप रद्द होऊ नये यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली। या निर्णयामुळे मंडळाच्या शैक्षणिक संस्थांच्या 30,000 विद्यार्थ्यांना क्रीडा आणि शारीरिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होणार असल्याचा दावा अमरीश पटेल यांनी केला आहे। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांना प्रकरणाची तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत।